कल्याणमध्ये 3 मद्यधुंद तरुणांकडून डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण. कल्याण पूर्वेकडील हाय प्रोफाईल सोसायटीमधील घटना. कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. पुण्यामधील डेक्कन चौपाटीवर तुफान राडा. 2 गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. 1 जण जखमी. दारू पिण्यावरून वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती. कोल्हापूरमधल्या उजगाव इथल्या वेश्या अड्ड्यावर छापा. छाप्यामध्ये महिलेसह 4 अटक. 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नोटा प्रकरणाची एटीएस आणि आरबीआय कडून दखल. सोलापूरच्या एटीएस पथकाकडून मिरजेमधील संशयितांची चौकशी. डीएनए चाचणीसाठी संशयितांचे नमुने घेतले. सोलापूरमध्ये विशेष बहाण्यानं नागरिकांची लूट करणाऱ्या दाम्पत्याला अटक. गेल्या वर्षभरापासून होते फरार. 131 ठेवीदारांकडून तब्बल 2,69,19,000 रुपयांची फसवणूक केली असा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकाने चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप. पोलीस ठाण्याच्या वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे तक्रार नोंदवण्यास विलंब. रात्री 2 वाजेपर्यंत करावी लागली प्रतीक्षा. पुण्याच्या इंदापूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगा प्रकरणी आरोपीला 5 वर्षांची सक्त मजुरी. 2016 मधील प्रकरणामध्ये दोषी सिद्ध झाल्याने इंदापूर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयानं ठोठावली शिक्षा. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्याला तब्बल 73 लाखांचा गंडा.